बघा स्टार्टरमध्ये एवढी गडबड दिसते तुम्हाला. फ्यूज तीनच आहे. हा एक स्टार्टर आहे, हा एक स्टार्टर आहे अधुराच. आपण काय करतो माहिती आहे का, एका स्टार्टरवर म्हणजे एकाच रिलेवर दोन्ही मोटरी चालवतो. कशा चालवतो ते तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ बनवणारच आहे, त्याच्यात दाखवतो. एका आयटी स्विचवर दोन दोन मोटरी कशा चालतात ते पण दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढच्या असेच आता या सिरीजमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहे. हे बघा, हे 3 वायरं इथून या मोटरीला आणि तेच 3 वायरं परत आपण या मोटरीला इकडे पण घेतलेले आहे. ही मोटर शेताळ्यातली आहे आणि ही मोटर बोरमधली आहे. ॲटो स्टार्टर बसवणार आहे. काय कधी कधी लाईट चालली जाते, डीपीवरून फ्यूज वगैरे कटला का परत लाईट आली तर मग आपल्याला म्हणजे हे राहत नाही, लाईट जा हे करवली. त्याच्यामुळे आपल्याला ॲटो स्विच बसवायचं आहे. ॲटो स्विचचं कनेक्शन कसं करायचं ते एकदम सोप्या पद्धतीत आज तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिले तर आपण एक काम करू, मोटर बंद करून घेऊ. मोटर बंद झाली त्यानंतर फ्यूज काढून घेतले आपण. आता याला इथं ठेवतो मी आणि एकदा स्टार्टर काम कसं करतं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. समजलं तर बघा. आता हे बघा, हे स्टार्टर आहे. हा जो NV कॉईल आहे खालचा, हा व्हाईट कलरचा दिसतो बघा. याला ह्या साईडनं आणि या साईडनं दोन्हीकडून करंट भेटलं तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड बनवून या पट्टीला वरती उचलायचं काम करतं. ही वरती उचलली म्हणजे जे वरचे 3 करंट येते या 3 पाट्यामध्ये इथं टच होता आणि मोठीकडे सप्लाय जातो. हे बघा स्टार्टर काम कसं करतं. आता हा जो पॉईंट आहे इथून एक वायर आहे बघा ब्लॅक कलरचा, हा कॉईलला ऑलरेडी इकडं भेटलेला आहे. त्याच्यानंतर या साईडला जो यायचा आहे तो बघा इथून इथं गेलेला आहे, इथून इथं आहे, इथून असा इथं आहे, इथून परत इथं आहे आणि हा पिवळा वायर इकडून आलेला. म्हणजे हा जो कनेक्शन आहे, हा जो फ्यूज आहे तो इथून इथं डायरेक्ट येईल असतो ह्या पॉईंटला. त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस हे बटन प्रेस करतो, हे दोन्ही पॉईंट एकमेकाला टच होतात, इथं सप्लाय येऊन जातो. इथं सप्लाय आला तो या बायपासद्वारे इथं येतो आणि हे दोन्ही एकमेकाला ऑलरेडी टचच असतं. आपण ज्यावेळेस याला दाबतो ना त्यावेळेस ते कनेक्शन बंद होतं आणि स्टार्टर सोडून येतं, म्हणजे मोटर बंद होऊन जाते. इथून हे करंट इथं गेलं की याला उचलून ठेवतं. नंतर हे बटन जे आपण दाबून सोडून दिलं ना, हे जे का नाही, ही जी लीड लावलेली ही याचसाठीच लावलेली आहे का हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटमधून ह्या पॉईंटला बी ह्या पॉईंटला बी दोन्ही पॉईंटला करंट येतं. याचं काम फक्त इतकं इथून स्टार्ट करून द्यायचं. इथून स्टार्ट केलं का हे याला डायरेक्ट धरून घ्यायचं, म्हणजे नंतर बटन दाबून ठेवायचं काम नाही, स्टार्टर चालू राहतं. आणि ज्यावेळेस आपण याला दाबलं, या बटनाला याला ज्यावेळेस दाबलं त्यावेळेस इथला जो कनेक्शन आहे तो कट होऊन जातो आणि मोटर बंद होऊन जाते. एवढं तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो. आता ॲटो स्विच कसा बसवायचा ते तुम्हाला थोडक्यात समजावतो एकदम सोप्या पद्धतीत. हे बघा, आता हे स्पार्क कंपनीचा ॲटो स्विच आणलेलं आहे आपण. MRP तशी त्याच्यावर 450 रुपये, पण आपल्याला तो 250 रुपयालाच भेटलेला आहे. तुमच्याकडे कितीला भेटतो मला सांगा. याच्यावर पूर्ण डायग्राम पण दिलेला आहे कसं कनेक्शन करायचं काय. ते जर नाही समजलं मी सांगतोय तसं करा, एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला कळून जाईल तर कसं ॲटो स्विच जोडायचं काय करायचं. हे बघा, एका साईडला 3 कलरची वायर निघलेली आहे, RYB, रेड, येलो आणि ब्ल्यू, लाल, पिवळा, निळा. हे तीन फ्युजामध्ये जाणार आहे आणि फ्युजामध्ये म्हणजे इथं जोडू शकता, नाही तर मग इथं फ्यूज येता इथं जोडू शकतो आपण. हे झालं त्यांचं काम आवडलं. त्याच्यानंतर राहिले खाली 4 वायर. हे बघा, 2 हिरवे आणि 2 ढवळे वायर इथे. ढवळे म्हणजे राखाडी कलरचे. त्याच्यात काय करायचं, सगळ्यात पहिले एक हिरवा आणि एक राखाडी कलर. समजा तुमच्यात ब्लॅक आणि व्हाईट पण असू शकतं, हिरवा पण असू शकतो. हे 2 जे वायर आहे त्याच्यातून निघलेले बघा. आता पहिले इथं ठेवलं मी, त्याच्यातून हे 2 वायर एकमेकाला पहिलेच जॉईंट करून घ्यायचं. याला जॉईंट करून घेतला. आता ही जी लीड आहे एक, जो बायपास इथून येतो त्याची आपल्याला गरज नाही. ज्यावेळेस ऑटो बस होतो आपण त्यावेळेस त्याची गरज नाही आपल्याला, तर त्याला काढून घेतो आपण. काढून घेतो. हे झालं ॲटो स्विच. सगळ्यात पहिले मी काय करतो, हे असं आहे, याला इथं बसवायचा प्रयत्न करतो. बसून जातं इथं बी, काय अडचण नाही. वेगळ्या साईडने करायचं पडत त्याला. वर खाली व्हायला काही अडचण नाही. अरे बघा, हे बसलेलं आहे. हे 3 वायर आपण नंतर जोडू फ्यूजमधले. पहिले तुम्हाला एक खालची वायर सांगतो. हे जे 2 आपण एका ठिकाणी जॉईंट केलेले आहे ना, ते आपण इथं पण जोडू शकतो, नाही तर इथं पण जोडू शकतो, कारण ही लीड आणि हे एकच कनेक्शन आहे. आपण एक काम करू,
याला मी टाईट करतो थोडंसं आणि खाली जोडून देतो, जिथून हे जे बायपास लावलेले काय म्हणतात त्याला कनेक्शन, खालची पट्टी आलेली तिथं लावतो. हे बघा लक्ष देऊन बघा, हे जे दोन आहे एकमेकाला आपण जॉईंट केलं होतं ते आपण इथं लावलं. त्याच्यानंतर हा जो हिरवा वायर आहे इथलं कनेक्शन झालं आपलं, पण इथून इथं जे जायची लीड होती ते आता हे ॲटोमधून होणार. मधून एक स्विच असतं त्याचं, हे कनेक्शन याला पास करतं. समजा लाईट जर क्लिअर असली ते तिथून त्याला कनेक्शन पास करतं, म्हणजे त्या एरियातून या एरिया तिकडे सप्लाय यायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण इथं याला जोडून टाकू. हे बघा सोपं आहे एकदम. एक हिरवा आणि एक ढवळा तिथं जोडलं. एक हिरवा या साईडला ही जी मधली लीड ती काढून घेतली आणि याला इथं जोडतोय. हे 3 वायरं झाले. राहिला फक्त एक व्हाईट. हा व्हाईट काय करायचा, हा जो पॉईंट आहे हा पिवळा वायर आलेला आहे बघा. मी पहिले सांगितलं होतं मला सगळ्यात काढाचा जो पॉईंट आहे तिथे जोडायचा. एक ढवळा राखाडी कलरचा जो वायर आहे हे 4 वायराचं काम संपलेलं आहे. 4 वायराचं आवरलं. त्याच्यानंतर आता हे बघा 3 वायर आहे RYB. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, इकडून लाल मध्ये पिवळं आणि या साईडला निळं असं जोडू. बघा आता 8चं कनेक्शन झालेलं आहे. मी तुम्हाला एकदा दाखवतो. बघा आपण काय केलेलं आहे, लाल कलरचा वायर इथं जोडलेला आहे, पिवळा इथं जोडलेला आहे, निळा इथं जोडलेला आहे. बरोबर आहे. एक राखाडी कलरचा इथं जोडलेला आहे आणि हिरवा आणि राखाडी कलरचा दोन्ही जॉईंट करून इथं जोडलेले. इथं जोडा नाही तर मग इथं जोडले तरी चालतं. मधली लीड काढून टाकली आणि याला इथं जोडून घेतलं एक वायर, हिरवा वायर. म्हणजे हे 4 वायर आहे. 1 2 3 आणि हे 4 इकडे जोडले. लाल पिवळा निळा वरती जोडले. हे कनेक्शन झालेले आहे. आता हे जे आहे ते मॅन्युअलवर आहे. याच्यावर इंडिकेटर आहे बघा, डिले. हा जो डिले आहे तो टाईम घेतो. 1 मिनिट 1.5 मिनिट असा टायमिंग त्याचा सेट केलेला असतो. त्या डिलेचा लाईट आहे. हे मोटर चालू झाल्यावर हिरवा लागतो. त्याच्यानंतर फॉल्टी लाईट जर असलं, 2 फ्यूज आहे 1 फ्यूज नाही आहे, तर हा लाईट लागतो. आणि 3 लाईट जर क्लिअर आहे तर हा लाईट लागतो हेल्दी. आता फ्यूज लावतो आणि ॲटोवर करून बघतो किती टाईम घेतं, काय होतं, कसं स्टार्ट होती, काही नाही, सगळं दाखवतो तुम्हाला. बघा आता इथं हेल्दी लाईट आलेली आहे, ऑन पण झालेली आहे. आता याला ॲटोवर जर केलं तर स्टार्टर चालू होऊन जाईल. बघा मोटर चालू होती. बघा ही वरची मोटर आहे आपली, याच्यावरच 5 चक्कर भरी ती आपला. सर्व काही ॲटो म्हणजे ह्या बोरवरच चालतं आपलं. पण काय केलेलं एक शेततळं पण बनवलेलं आहे इथं छोटंसं, त्याच्यात एक मोटर टाकलेली आहे. दोन्ही मोटर एकाच ॲटो स्विचवर कशा चालवायचा हा व्हिडिओ मी उद्या परवा टाकणारच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा कनेक्शन एकदा परत दाखवून देतो. हा लाल कलरचा इथं जोडलेला आहे, पिवळामध्ये निळा या साईडला. राखाडी कलरचा इथं एक जोडलेला आहे राखाडी आणि हिरवा तो इथं जोडलेला आहे. मधलं कनेक्शन लीड काढून एक हिरवा इथं जोडलेला आहे. ॲटोवर केलं, हेल्दी लाईट आहे, मोटर चालू झालेली. बघा बॉक्सवर पण दिलेलं आहे कनेक्शन. 3 फेज RYB वरच्या बाजूला, त्याच्यानंतर हिरवा आणि काळा केलेला आहे याच्यावर. बघा तुम्ही स्टॉप करून बघू शकता. आणि खाली लिहिलेलं आहे स्पष्ट, मोटर चालू नहीं होने पर फेज की लाल और पीली वायर को आपस में बदल दे. म्हणजे जर मोटर चालू नाही झाली तर हा लाल कलरचा वायर आणि तो पिवळ्या कलरचा, पिवळा काढायला घ्यायचा आणि लालमध्ये घ्यायचा, मोटर क्लिअर चालू होऊन जाईल. हे बघा स्टार्टरमध्ये एवढी गडबड दिसते तुम्हाला. फ्यूज 3च आहे. हा एक स्टार्टर आहे, हा एक स्टार्टर आहे अधुराच. आपण काय करतो माहिती आहे का, एका स्टार्टरवर म्हणजे एकाच रिलेवर दोन्ही मोटरी चालवतो. कशा चालवतो ते तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ बनवणारच आहे, त्याच्यात दाखवतो. एका ॲटो स्विचवर 2-2 मोटरी कशा चालतात ते पण दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढच्या असेच आता या सिरीजमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहे. हे बघा, हे 3 वायरं इथून ह्या मोटरीला आणि तेच 3 वायरं परत आपण ह्या मोटरीला इकडे पण घेतलेली आहे. ही मोटर शेताळ्यातली आणि ही मोटर बोरमधली. दोन्ही मोटरी एक सोबत चालू करू आपण, तुम्हाला दाखवू कसा आहे काय व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये येऊनच जाईल, समजा 2-3 दिवसात व्हिडिओ येईल. तोपर्यंत राम राम.